नमस्कार, मी एसपी बँकेतून आले रिकव्हरीसाठी. मग हे बघा, तुम्ही कर्ज काढले आणि त्याचे हप्ते थकलेत. हे बघा, 2 महिने झालेत तुम्ही पैसे दिले नाही. देणार नाही. काय करणार? पैसे मिळणार नाही. जा. पैसे देणार ना. तुम्ही कशाला आला इंदिराबाई? आतापर्यंत वेळेवर पैसा दिला ना, मग आता पण देईन ना. शेठ, मी यावेळी रिकव्हरीला नाही आलोय, एका वेगळ्या कामासाठी आलोय. तू बघत काय बसला? इंदिराबाईसाठी ज्यूस आणि ढोकला. नाही रे, थांब, मला काही नकोय. आता इंदिराबाई रिकाम्या हाताने तर जाणार नाही ना. पैसा नकोय तर मग कशाला आला? शेठ, ऍक्च्युली मी आता वसुलीचं काम सोडलंय. मी नव्या नोकरीच्या शोधात आहे. हे माझे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही चेक करून बघा. एखादं काही काम मिळेल आपल्याकडे? शेठ, मी मस्करी नाही करत आहे. मला खरंच कामाची खूप गरज आहे आता. इंदिराबाई, तू ना गुंडागर्दीच कर. तुला दुसरं काम सूट होणार नाही. जमणार नाही म्हणजे? तुम्ही कर्ज घेतलंय, तुम्हाला त्याचे हप्ते भरावेच लागतील. यावेळेस बरी ग सरळ बोलत आलीस तू. हे बघा, प्लीज तुमचे हप्ते द्या. तुम्हाला हप्ते तर भरावेच लागतील. थकलोय तर आम्ही सुद्धा आहोत. गुंडाच्या, इंद्राच्या धमक्यांनी. केवढा त्रास दिला या गुंडांनी आम्हाला, माहितीये का? नाहीतर काय, पैसे नाही भरलेत तर म्हणे बघून घेईन अशी धमकी दिलाय त्या गुंड इंद्राने. मी तुम्हाला धमकी दिली होती, मान्य आहे, पण आता गोष्टी बदलल्या आहेत शेठ. आता मी तो इंद्रा नाही राहिलोय. मला खरंच नोकरीची गरज आहे. अरे नोकरी तर चांगलीच असते रे, पण तुझ्यासारखे भाई लोक ते खराब करतात. काय इंदिराबाई, तुम्हाला गुंडागर्दी सोडून दुसरं काम जमणार नाही. हे बघा, गुंड नाहीयेत इंद्राजी. तुमच्यासारखे लोक जर सरळ मार्गाने पैसे देत असते ना, तर त्यांना वाकडी वाट वापरावी लागली नसती. आता वाकडी वाट धरली तर धरली, अशा डिग्रीज तर कोणालाही कुठेही भेटू शकतात. तेव्हा इंदिराबाई, तू ते गुंडागर्दीच कर ना. तुला सरळ काम जमणार नाही. नाही जमणार, नाही जमणार पैसे भरायला. काय करणार तुम्ही? बोला. हे जग आहे ना तुमच्यासारख्या लोकांनी भरलंय. तुमच्याशी सरळ वागलं तर तुम्ही असे कांगावे करता, आणि मग नाईलाजाने कोणी वाकडी वाट धरली ना, मग त्याला गुंड म्हणता. हे बघा, मी तुम्हाला 48 तासांची मुदत देते. तुम्ही पैसे भरा, नाहीतर काय? नाहीतर काय? तोडफोड करणार का त्या गुंडांसारखी? नाही देत पैसे, निघा. शेठ, एकदा डॉक्युमेंट्स तर चेक करून बघा. हे तुला ऐकू येत नाही का? चल निघ. तू गुंड आहेस, गुंड. तुला नोकरी दिली ना, माझ्या कामाचा बँड वाजणार. तुम्ही एक वेळ नोकरी देऊ नका शेठ, गुंड तर म्हणू नका. हे तू बघतोस काय? या गुंडाला बाहेर काढ. चल. त्याची काही गरज नाहीये, मी जातो. आला मोठा नोकरी मागायला. गुंड तो गुंडच राहणार.
नोकरी तर चांगलीच असते रे, पण तुझ्यासारखे भाई लोक ते खराब करतात. काय इंद्राबाई, तुम्हाला गुंडागर्दी सोडून दुसरं काम जमणार नाही. हे तुला ऐकू येत नाही का? चल निघ. तू गुंड आहेस गुंड. तुला नोकरी दिली ना, माझ्या कामाचा बँड वाजणार. तुम्ही एक वेळ नोकरी देऊ नका शे, गुंड तर म्हणू नका. हे तू बघतोस काय? या गुंडाला बाहेर काढ. चल. तू गुंड आहेस गुंड. तुला नोकरी दिली ना, माझ्या कामाचा बँड वाजणार. हे तू बघतोस काय? या गुंडाला बाहेर काढ. चल. सावकाश. काय झालंय? काय इंद्रा दादा, तू चॉकलेट ना आणलं? सांग ना दादा. चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. अरे नाही आणलंय, नाही आणलं मी चॉकलेट यावेळेस. जाऊन खेळा तुम्ही, मी देईन नंतर. वहिनी, इतक्या मनापासून प्रार्थना करताय, इंद्राला नक्कीच चांगली नोकरी मिळणार बघा. इंद्रा, इंद्रा, काय झालं? मिळाली नोकरी? इंद्रा दादा, तू खरंच नाही आणलंस का चॉकलेट? तू बोलला होता ना काल चॉकलेट आणणार. अरे नाही आणलं चॉकलेट, म्हणालो होतो पण नाही आणलं. जा आता, जाऊन खेळा बाहेर. राजीव, त्याच्यावर कशाला चिडचिड करताय? सत्तू सर, पाणी. हा. द्या पाणी. मी उशिरा जेवण केलंय दुपारी, मला नाहीये भूक. मला माहितीये तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. बस. असून तो झालंच. लास्ट. खोटं का बोललात की जेवलोय म्हणून? मी काय करू मॅडम, मला नाही वाटत मला नोकरी मिळेल. नाही मिळणार म्हणजे? अरे एवढा शिकलायस, डिग्री आहेत तुझ्याकडे, मग अशी कशी नाही मिळणार नोकरी? डिग्र्या गेलो होतो एका ठिकाणी, तर म्हणाले
या डिग्र्या कोणी कुठूनही आणू शकतं. अजून एका ठिकाणी गेलो तर म्हणे आम्ही गुंडांना नोकरी नाही देत. अजून एका ठिकाणी गेलो तर तोंडावर दार बंद करून घेतलं त्यांनी माझ्या. का तर त्यांना वाटलं मी आत येऊन मारामाऱ्या करेन, काहीतरी राडा घालेन. माझ्याबद्दलचं जुनं सगळं खोडून मी नवी सुरुवात करू पाहतोय, पण नाही. त्यांना माझ्यामध्ये फक्त गुंडच दिसतोय. त्यांचं म्हणणं आहे की मारामाऱ्या करणाऱ्या, राडा घालणाऱ्या गुंडाला आम्ही नोकरीवर नाही ठेवणार. इंद्रा बदलायला पाहतोय मॅडम, पण ह्या लोकांना बदललेला इंद्रा स्वीकारायला जमत नाही. कसंही कितीही समजावा त्यांना, पण त्यांना हा बदल मान्यच नाही. शेवटी एका गुंडाला कोणी का नोकरी देणार? असं काय करताय? बाबांनी 7 दिवसांची मुदत दिली. आताशी पहिला दिवस झालाय. आज नोकरी मिळाली नाही म्हणजे कधीच मिळणार नाही असं आहे का? आणि मला जरा आश्चर्यच वाटतंय तुमच्याकडे बघून. नाही म्हणजे आतापर्यंत इतकी मोठी संकट आले, तुम्ही कधीच डगमगला नाहीत, आणि आज काय चाललंय तुमचं? तुमचे लाडके देशपांडे सर इतके चिडले तुमच्यावर, पण तुम्ही काय ठरवलं की तुम्ही त्यांचं मन जिंकणार. तुम्ही त्यांना काय म्हणालात की मला एक संधी द्या. आता त्यांनी संधी दिली तर तुम्ही हे असं वागताय? इंद्राजी, अजून खूप दिवस आहे वेळ हातात तुमच्या. मला खात्री आहे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. इंद्रा, तूगाच आपली कंपनी कार्तिकच्या हातात सोपवलीस. हा, अरे मेहनत तू केली आहेस, कंपनी तू मोठी केली आहेस. हे बरं आहे, मेहनत तू करायची, माझ्या दुसऱ्या कोणाला तरी, आणि सजा मात्र तुलाच भोगावी लागते. आपली कंपनी, मी कार्तिकला फोन करून माझ्याच कंपनीत कामाला लागू शकतो. कार्तिक देईल नोकरी मला. त्या कार्तिक आणि सानिकामुळे हे सगळं घडलंय, आणि हे इंद्राला सांगायला हवं ना. नाही काकू, नको. त्यांना आता ऑलरेडी खूप त्रास होतोय. तुम्हाला खरंच असं वाटतंय का की कार्तिक मदत करेल तुम्हाला? हो मॅडम, किती झालं तरी सख्खा भाऊ आहे हो तो माझा. मी नव्याने सगळी सुरुवात करतोय, कळल्यावर आनंदाने देईल तो मला नोकरी. कार्तिक नक्कीच मदत करेल, खात्री आहे मला. इनफॅक्ट मी त्याला आत्ताच फोन करतो. करेक्ट आहे ना? अरे वा, अरे कोणी आता मध्ये बोलू नका. हा, शांत. हॅलो. हा कार्तिक, कसा आहेस? कसं आहे बिसा हे विचारण्यापेक्षा ना काय काम आहे ते सांगा. मी ते खूप बिझी आहे, माझ्या मीटिंग्स चालू आहेत. अरे कार्तिक, अरे तुझा दादा बोलतोय. नंबर सेव्ह नाही केलायस का माझा? अरे दादा, तू बोलतोयस होय? अरे तू घर सोडून गेलास, कंपनीची सगळी जबाबदारी माझ्यावरती आली. म्हटलं आता तुझा साळगावकरांची काही संबंध नाही, म्हणून नंबर तरी काय करायचं म्हणून उडवून टाकला मी नंबर. फोन कशासाठी केला होतास ते लवकर सांग, कारण मी खूप बिझी आहे. अरे काय तू आणि सत्तूनी जी काय आपल्या आपली नाही, आता ती माझी कंपनी झाली, तर जी काय वाट लावली आहे ना, त्यामुळे कंपनी खूप लॉस मध्ये आहे. त्यामुळे क्लायंट्स बरोबर ना मीटिंग्स चालू आहेत. अच्छा, अरे पण आपली कंपनी लॉस मध्ये कधीच नव्हती रे. हे बघ, कंपनी माझी आहे ना, त्यामुळे मी ठरवीन. हा, तू नको ठरवूस. अरे लवकर बोल ना, काय काम आहे? अरे मी इथे बिझी आहे, मीटिंग चालू आहे आमची. काही नाही, जरा मदत हवी होती तुझी. मदत कसली?
कार्तिक, मी नव्याने सुरुवात करतोय सगळ्या गोष्टींची. तेव्हा नोकरी शोधतोय म्हणून तुझ्या कंपनीत मला नोकरी देशील का रे? देतो ना, देतो तुला नोकरी जमलं तर. एक काम कर, उद्या सकाळी 10 वाजता ये इंटरव्ह्यूला, भेटूया मला वेळ असेल तर. थँक्यू कार्तिक, भेटू उद्या. आता हा कार्तिक साळगावकर इंद्रजित साळगावकरला त्याच्या पायावरती नाक घासायला लावतो की नाही बघा. मी म्हटलं ना, कार्तिक मदत करणार मला. उद्या बोलवलंय त्याने इंटरव्ह्यू साठी. सत्तू, अरे त्या लहान मुलांना दे बाबा चॉकलेट. मागे लागले होते आणि मी उगाच चिडलो त्यांच्यावर. हा देतो. बेबू, तुमचा बायोडेटा पाहिला मी, फार काही इंटरेस्टिंग नाही वाटलं. शिवाय या कामाचा एक्सपिरियन्स पण नाहीये तुम्हाला, मग हा जॉब मी तुम्हाला का द्यायचा? हो, तुम्हाला बसायला कोणी सांगितलं? उभे राहा. बेबू, सगळं ठीक आहे ना? तू काय एकटाच बडबड करतोयस? अगं प्रॅक्टिस करतोय. आज कंपनीमध्ये ना एक महत्वाचा व्यक्ती येणार आहे, त्याचा मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, म्हणून करतोय प्रॅक्टिस. हे सेक्रेटरी नाही ना ठेवतेस तू? फिमेल सेक्रेटरी तर अजिबात नाही ठेवायचीस हा. सानू, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का? बेबू सॉरी ना, प्लीज सांग ना कोण येतंय. हे बघ, सकाळी सकाळी उगीच ना मला माझं डोकं नको चालवायला लावूस. इंद्रजित साळगावकर, त्याला नोकरीची गरज आहे. येणारच ना. ते म्हणतात ना, अडला हरी गाढवाचे पाय धरी. काय सानू, काही काय बोलतेस? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? सॉरी बेबू, हे बघ मला तुला गाढव म्हणायचं नव्हतं. एनिवे, मला सांग आज काय प्लॅन आहे तुझा? सानू, दादाने आतापर्यंत जेवढा माझा अपमान केलाय ना, जेवढं मला मारलंय, तेवढा सगळ्याचा बदला मी आज घेणार आहे. माझ्या पाया पडून त्याला नोकरीसाठी भीक मागायला नाही लावली ना, तर नावाचं मी कार्तिक साळगावकर नाही. हे बेबू, मग मी पण येते ना तुझ्या बरोबर, मला हे सगळं बघायचंय. नाही नाही, ऐक, जर तू आलीस तर त्याला कळेल आपण मुद्दामून करतोय म्हणून हे सगळं. बेबू, तू इंटरव्ह्यू तर घेणार आहेस त्यांचा, पण नोकरी तर नाही ना देणार आहेस? बघूया. अरे तू वेडायस का? अजिबात नोकरी वगैरे देऊ नको त्यांना. उगीच येतील नोकरीला आणि नंतर मग अख्खी कंपनीच गिळून टाकतील. सानू, माणूस जर असं एका फटक्यात मेला ना, तर त्याला फार त्रास नाही होत. पण माणूस जर रोज मेला ना, तर त्याला त्रास होतो. इंद्रजितला मी नोकरी देणार, पण रोज त्याचा अपमान करणार. कळलं? किती हुशार आहे माझा बेबू. ए थांब 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 थांब, अजून तुझी काही आंघोळ वगैरे झालेली नाहीये. पहिले आंघोळ कर, मग मिठ्या वगैरे मार. वगैरे करू नको ऐक, आणि मला उशीर झालाय, मी जरा निघतो. काय बेबू काय? बाय. इंद्रजित साळगावकर, आता भोगा आपल्या कर्माची फळं.